जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कामाची अनियमितता व अतिक्रमणे हटवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार उपोषण सुरू केले होते, तेव्हा राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगर परिषद, पोलीस प्रशासन व ठेकेदार यांनी 5 तारखेपासून हद्द निश्चितीच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी देण्यात आले होते। तेव्हाचा जामखेड बंद मागे घेऊन साखळी उपोषण सुरू केले होते। या साखळी उपोषणाला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, विधानसभेचे सभापती राम शिंदे, नगर सकल मराठा समाजाचे नेते यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला होता। तसेच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नियमानुसार अतिक्रमणे हटवली जातील असे सांगितले होते। तरीही अधिकारी टोलवाटोलवी करत असल्यामुळे जामखेडमधील सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने आजपासून जामखेड शहर बेमुदत बंद पाळण्यात आला आहे। याला दुकानदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते तसेच धर्मवीर संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत तांदूळवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य स्वाती विनीत धसाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। या कार्यक्रमास गावातील विविध मान्यवर, युवक, महिला व ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुसळवाडी येथे भर दिवसा घरात घुसून शाळकरी मुलावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना 3 मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली। याबाबत अज्ञाताविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान हल्लेखोर हे जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यानुसार पोलीस तपास करत आहेत। ज्ञानेश्वर कारखाना आता सर्व दृष्टीने परिपूर्ण झाला असून पुढील काळात कुठल्याही भांडवली खर्चात नाही। वेळेत ऊस तोडणी करून प्रति टन 3000 रुपये प्रमाणे ऊस पेमेंट वेळेतच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले गेले। या पुढील काळातही ज्ञानेश्वर कारखाना जास्त ऊस भाव देण्यात कायमच पुढे राहील अशी ग्वाही लोकनेते मारुतीराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली आहे। टाकळी भानसह परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। टाकळी भान, बेल, पिंपळगाव शिवेवरील बल्लई नाला या परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे। त्यातच काल दिवसाढवळ्या तब्बल 3 बिबट्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। येथील ओढ्यालगत दाट झाडी व जवळच असलेली लोकवस्ती यामुळे बिबट्यांनी तेथे अधिवास निर्माण केल्याची शक्यता व्यक्त होत आहे। रात्रीच्या वेळी हे बिबटे वाड्या वस्त्यांवर जाऊन कुत्रे व पशुधनांवर हल्ले करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युद्ध सुरू आहे, निर्यात ठप्प आहे अशी भीती दाखवून श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची स्थानिक व्यापाऱ्यांकडून पद्धतशीरपणे लूट सुरू आहे। जागतिक घडामोडींचा बागुलबुवा उभा करून व्यापाऱ्यांनी संगनमतीने द्राक्षाचे दर 10 ते 15 रुपयांनी पाडले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। अकोले तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजातील अनेक मुलांकडे जन्म दाखला आणि रहिवासाचा पुरावा नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव समोर आले। सतत गावोगावी स्थलांतर करणाऱ्या या कुटुंबांमुळे मुलांची शाळेत नोंदणी होत नाही। परिणामी अनेक लहान मुले रस्त्याच्या कडेला दगड फोडण्यासारखी मजुरी करताना दिसत आहेत। शासनाच्या मोफत शिक्षणाच्या घोषणा असतानाही दाखल्यांच्या अटींमुळे या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहत आहे। स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनंतरही भटक्या समाजाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। स्विफ्ट कार मधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात श्रीरामपुरातील चव्हाण कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या जखमी महिलेचाही काल उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या अपघातातील बळींची संख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे। श्रीरामपूर शहरातील चव्हाण कुटुंब यांच्या स्विफ्ट कार मधून खंडाळ्याच्या गणपती दर्शनाला जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात श्रीरामपूर शहरातील संतोषी वडापावचे संचालक अशोक चव्हाण, रमेश चव्हाण यांच्या कुटुंबातील प्रशांत रमेश चव्हाण, सिद्धार्थ सुनील चव्हाण, ऐश्वर्या अशोक चव्हाण हे जागीच ठार झाले होते।
शेवगाव येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत 3 बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतलंय। या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय। नोकरीचे आमिष दाखवून या तरुणींना भारतात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार या कारवाईत उघडकीस आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।